जाणून घेण्याचा प्रयत्न करूया. सुषमाताई, पुण्यामध्ये पिंपरी चिंचवडमध्ये दोन राष्ट्रवादी एकत्र लढत आहेत आणि खूप चर्चेचा विषय झालेला आहे. भाजप शिवसेना पुण्यामध्ये वेगळी लढतीये आणि पिंपरी चिंचवडमध्ये सुद्धा राजकीय समीकरणं जवळपास तशीच आहेत. या अशा परिस्थितीमध्ये कुठेतरी पुण्यातल्याही राजकीय समीकरणांमध्ये निवडणूक निकालानंतर बदल होण्याची शक्यता तुम्हाला वाटतेय का आत्ताची परिस्थिती बघून, आणि पिंपरी चिंचवडमध्ये सुद्धा? मला वाटतं तसं. कारण काय झालंय की मी मगाशी जे म्हटलं ना की तत्वहीन राजकारण, कणाहीन राजकारण सुरू झालेलं आहे. आत्ता जे चित्र आपण बघतोय ना नवी मुंबईमध्ये किंवा पिंपरी चिंचवडमध्ये, विशेषतः नवी मुंबईमध्ये ज्या पद्धतीने गणेश नाईक, एकनाथ शिंदेंचा टांगापलटी, घोडं फरार करण्याची भाषा करताहेत, किंवा मी जर तोंड उघडलं तर तुम्हाला गळफासापर्यंत तुमच्या फास आवळले जातील, मी जर पुरावे काढले तर तुम्हाला तोंड उरणार नाही, ही जी भाषा इथे केली जाते. आणि तिकडे पिंपरी चिंचवडमध्ये जेव्हा महेश लांडगे म्हणतात की तुम्ही 70,000 कोटी घोटाळा केला आणि आश्रयाला आमच्याकडे आलात आणि एकेरी उल्लेख पण केला. नाही, ते एकेरी उल्लेख तर नुरा कुस्ती आहे असं मला वाटतं. पण तुम्ही आमच्याकडे आलात याचा अर्थ भाजपा ही गुन्हेगारांचं, भ्रष्टाचारांचं आश्रयस्थान आहे याचा स्पष्ट कबुली जबाब हा या निमित्ताने महेश लांडगे म्हणजेच भाजपाने दिला. पण हेही तितकंच रंजक आहे की गणेश नाईक असतील किंवा महेश लांडगे असतील, ज्या पद्धतीने गणेश नाईक शिंदेंना भिडतात किंवा महेश लांडगे अजितदादांना भिडतात, ते फडणवीसांच्या परवानगीशिवाय भिडतात असं कृपया काही समजायचं कारण नाही. एक तर त्याला फडणवीसांची मुकसंमती आहे, दुसरं त्याच्यामध्ये की सेक्युलर मतांचं विभाजन करण्यासाठी अजितदादांना थोडं बाजूला ठेवणं ही त्यांची गरज आहे. की अजितदादा जर बाजूला राहतील तर सेक्युलर मतं थोडी विभाजित होतील. आणि या निमित्ताने उद्या अजितदादांच्या राष्ट्रवादीच्या सीट्स, भाजपच्या सीट्स आणि दोन्ही मिळून मग पुन्हा सत्ता स्थापन. हो, पण या समीकरणांमध्ये तुमचा पक्ष नेमका कुठे? कारण पुण्यामध्ये किंवा पिंपरी चिंचवडमध्ये तुमच्या पक्षाविषयी किंवा मनसेविषयी जे तुम्ही आता युतीमध्ये लढता आहात त्याविषयी कोणी बोलतच नाहीये. फक्त चर्चा सुरू आहे दोन राष्ट्रवादींची विरुद्ध भाजप विरुद्ध शिवसेना. आणि दुसरा महत्वाचा मुद्दा, याला जोडून एक प्रश्न विचारतो की बंडखोरीचा मुद्दा आहे किंवा पक्षांतराचा मुद्दा आहे, बंडखोर स्वतंत्र निवडणूक अपक्ष म्हणून लढवण्याचा मुद्दा आहे किंवा इतर पक्षांमध्ये जाऊन निवडणूक लढवण्याचा मुद्दा आहे. आजच दगडू सपकाळ जे माजी आमदार सोडून गेले पक्ष आणि शिंदेच्या शिवसेनेमध्ये गेले, तर मग ही गळती लागण्याची नेमकी काय कारण आहेत? म्हणजे पक्ष एकसंध होता त्यावेळेसची परिस्थिती वेगळी होती, पक्ष आता वेगळे झाले, दोन वेगळे पक्ष आहेत, तर मग आता सत्तेसोबत जायचं हा एकच उद्देश असतो का यामागे आणखी काही वेगळा उद्देश आहे? नाही, मला वाटतं एका प्रश्नात खूप सारे प्रश्न